होत्या की मी माझ्या धम्माच्या कातळात कोरलेल्या लेण्या दाखवतो, तू तुझ्या धर्माचा किमान एक दगड तरी दाखव. एक उर्दू शायर असं म्हणतो की वसूलों पर आ चाहे तो टकराना जरूरी है, जो जिंदा हो तो फिर जिंदा नजर आना जरूरी है. हम बाबा साहब के बच्चे, आप जिंदा हो तो फिर दिखाओ हाथ ऊपर अपना. अरे या देशामध्ये फक्त एकच जमात जिवंत आहे सध्या तरी, आणि ती जमात पण जर असं झोपली तर मग या देशाची लोकशाही कशी काय टिकेल, या देशाचं संविधान कसे काय टिकेल. बाबासाहेबांचं नाव घेतलं तरी रक्त सळसळतं, माझं तर ते सळसळतं, तुमचं मला माहिती नाही. ज्याचं सळसळतं त्यांनी जोरात टाळावं. म्हणून मी म्हणतो की मुरदाडांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे, मुरदाडांच्या आळीतून नाही संघर्षाच्या वस्तीतून आलो आहे. तुम्ही जाळलेल्या वस्त्यांच्या राखेतून आलो आहे, पाण्यासाठी रक्त वाहिलेल्या माणसांच्या जथ्यातून आलो आहे. तुम्ही समजू नका मी रिकाम्या हाताने आलो आहे, लेखणीत माझ्या आंबेडकर घेऊन आलो आहे. फार विचार झाले इकडे, फार एक ठराविक मेंदूचा एक कालावधी असतो 40 मिनिटं 35 मिनिटं विचार ऐकण्याचा. त्या विचाराला एक थोडंसं आपण जरासं डायव्हर्ट करू आणि मी एक प्रेम कविता बोलतो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो, डोळ्यांनी बोलायचो, डोळ्यांनी हसायचो आणि डोळ्यांनी सारं काही एकमेकांना सांगायचो. कित्येक दिवस आम्ही एकमेकांना पाहायचो, डोळ्यांनी बोलायचो, डोळ्यांनी हसायचो आणि डोळ्यांनी सारं काही एकमेकांना सांगायचो. एकदा डोळ्यातील सारे शब्द संपले तसे आम्हा दोघांमधले विरहाचे बांधही तुटले. जीव मुठीत घेऊन धाडस करत म्हणालो तिला, तुम्ही दिसता फार छान. जीव मुठीत घेऊन धाडस करत म्हणालो तिला, तुम्ही दिसता फार छान. तिनं फक्त स्मित केलं, तिच्या हास्यानं मला माझं उत्तर मिळालं. पुन्हा धीर करत म्हणालो तुमचं नाव काय. ती म्हणाली क्रांती. नावाचा अर्थ मला काही कळला नाही आणि मीही विचारण्याच्या भानगडीत काय बोललो नाही. शब्दाने शब्द वाढत गेला, संवादाने संवाद वाढू लागला. शब्दाने शब्द वाढत गेला, संवादाने संवाद वाढू लागला. आवडी निवडी विचार सारं काही वेगळं होतं, पण दोघांच्या मनातलं प्रेम मात्र 100% खरं होतं. आवडी निवडी विचार सारं काही वेगळं होतं, पण दोघांच्या मनातलं प्रेम मात्र 100% खरं होतं. एकदा बोलता बोलता म्हणालो तिला, तुझ्यासाठी नवस केला होता देवाला, येशील का तू तो फेडायला. एकदा बोलता बोलता म्हणालो तिला, तुझ्यासाठी नवस केला होता देवाला, येशील का तू तो फेडायला. तिनं फक्त होकारार्थी मान हलवली. वेळ वार तारीख ठरली, ठरल्याप्रमाणे ती पण आली. वेळ वार तारीख ठरली, ठरल्याप्रमाणे ती पण आली. टॅक्सीत बसल्यावर तिच्या खांद्यावर मान टाकून तिचाच होऊन गेलो भाग. टॅक्सीत बसल्यावर तिच्या खांद्यावर मान टाकून तिचाच होऊन गेलो भाग. करकचून ब्रेक लागतात, डोळ्यात आली जाग. पाहतो तर समोर चैत्यभूमी दिसली. मी प्रश्नांकित चेहरा करत कटाक्षपणे तिच्याकडे नजर टाकली, तशी तिने खाडकन माझ्या कानाखाली मारली. इथंच मी प्रश्नांकित चेहरा करत तिच्याकडे नजर टाकली, तशी तिने खाडकन कानाखाली मारली. धरून माझ्या हाताला चैत्यभूमीमध्ये घेऊन गेली आणि म्हणाली,